नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर ड्रीम्समध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच महामेट्रो अंतर्गत नवीन पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची गरज नाही, तुमची निवड प्रक्रिया ही फक्त मुलाखतीवरती होणार आहे। यामध्ये बघा, तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी, ITI आणि पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे। यामध्ये तुम्हाला लागतात 14,000 पासून ते 1 लाखापर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत महानगरपालिकेअंतर्गत थेट मुलाखतीवरती जी पदभरती निघली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, तुम्ही त्याला पण नक्कीच फॉलो करा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे। महामेट्रो नागपूर अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे। यामध्ये विविध पदांचा समावेश असणार आहे। चला बघूयात की कोणत्या पदाकरता किती रिक्त जागा आहे। सर्वप्रथम कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाकरता 3 जागा रिक्त आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युत 2 जागा रिक्त असणार आहे। कनिष्ठ अभियंता या पदाकरता 2 जागा, त्यानंतर कनिष्ठ अभियंता S&T या पदाकरता 2 जागा, वरिष्ठ कार्यालय सहाय्यक जनसंपर्क किंवा ग्रंथालय या पदाकरता 1 जागा, कार्यालय सहाय्यक याकरता 15 जागा, तंत्रज्ञान स्थापत्य या पदाकरता 4 जागा, तंत्रज्ञान विद्युत याकरता 8 जागा, त्यानंतर तंत्रज्ञ RS डिझेल मेकॅनिकल या पदाकरता 1 जागा, तंत्रज्ञान S&T इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदाकरता 5 जागा रिक्त असणारे, मल्टीटास्किंग स्टाफ कम मोटर चालक या पदाकरता 1 जागा आणि परिचर्या या पदाकरता 12 जागा येथे रिक्त असणार आहेत। बघा, आता यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणे आवश्यक असणार आहे। सर्वप्रथम कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाकरता तुम्हाला फुल टाईम BA किंवा B टेक्नॉलॉजी याचा जो डिप्लोमा आहे 3 वर्षाचा तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता या 4 पदाकरता तुम्हाला जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते सेमच असणार आहे। त्यानंतर बघा, वरिष्ठ कार्यालय सहाय्यक या पदाकरता तुम्हाला डिग्री इन लायब्ररी सायन्स और फुल टाईम डिग्री इन मास कम्युनिकेशन फ्रॉम कोणत्याही इन्स्टिट्यूटमधून डिग्री 2 ही कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। कार्यालय सहाय्यक यामध्ये तुम्हाला कोणत्याही स्ट्रीममधले ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तंत्रज्ञान स्थापत्य या पदाकरता तुम्हाला ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे, ते फिल्टर इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये तुम्ही असू शकता। त्यानंतर तंत्रज्ञान विद्युत यामध्ये तुम्हाला ITI कंप्लीट करणे आवश्यक असणारे पुढील 4 स्ट्रीममधून। तंत्रज्ञान RS डिझेल मेकॅनिकल या पदाकरता सुद्धा तुम्हाला ITI कंप्लीट करणे आवश्यक असणारे पुढे स्ट्रीम दिल्यात, त्यातली एकही स्ट्रीम जर तुम्ही कंप्लीट केली असेल तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता। त्यानंतर तंत्रज्ञान S&T इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलचा सुद्धा तुम्हाला ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। मल्टीटास्किंग स्टाफ कम मोटार चालक या पदाकरता मिनिमम तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक असणार आहे। परिचय या पदाकरता तुम्हाला मिनिमम 12वी पास असणे आवश्यक असणार आहे। बघा, आता यामध्ये तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे, कोणत्या पदाकरता। तर सर्वप्रथम बघा, यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाकरता तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट हा 33,000 पासून ते 1 लाखापर्यंत असणार आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत या पदाकरता 33,000 पासून ते 1 लाखापर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। कनिष्ठ अभियंता यामध्ये सुद्धा 33,000 ते 1 लाखापर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। कनिष्ठ अभियंता SC&T या पदाकरता 33,000 पासून ते 1 लाखापर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। वरिष्ठ कार्यालय सहाय्यक जनसंपर्क या पदाकरता सुद्धा 33,000 पासून ते 1 लाखापर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। कार्यालय सहाय्यक या पदाकरता 25,000 पासून ते 80,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। तंत्रज्ञान स्थापत्य या पदाकरता 20,000 स्टार्टिंग तुम्हाला पेमेंट भेटणार आहे 60,000 पर्यंत। तंत्रज्ञान विद्युत या पदाकरता तुम्हाला 20,000 स्टार्टिंग पेमेंट भेटणार आहे 60,000 पर्यंत। तंत्रज्ञान डिझेल मेकॅनिकल 20,000 पासून ते 60,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। तंत्रज्ञान S&T इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल या पदाकरता 20,000 पासून 60,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। मल्टीटास्किंग स्टाफ कम मोटर चालक या पदाकरता 16,000 पासून 50,000 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। परिचर या पदाकरता 14,000 पासून 40,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। एकूण पदसंख्या असणार आहे 56। यामध्ये तुमचं नोकरीच्या ठिकाणी नागपूर असणार आहे। वय मर्यादा ही तुमची 40 ते 45 वर्षे असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। निवड प्रक्रिया मुलाखतीवरती घेतली जाणार आहे। बघा, अर्ज पाठवण्याचा पत्ता काय असणार आहे, तर महाव्यवस्थापक मेट्रो भवन 4था मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज समोर दीक्षाभूमीजवळ नागपूर 440-010 त्यांचा पिनकोड असणार आहे। बघा मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 असणार आहे। मित्रांनो, तुम्ही तुमच्या अर्जासोबत असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुम्ही तुमच्या अर्जासोबत झेरॉक्स करून पाठवू शकता। तर सर्वप्रथम तुमचं यामध्ये प्रॉपर भरलेला फॉर्म, ज्याच्यामध्ये फोटो, सिग्नेचर, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट और नॉन क्रिमिनल,
त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ITI कंप्लीट केलं आहे किंवा पदवी प्राप्त केली आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्ही झेरॉक्स काढून पाठवू शकता. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.